दादा, हे सन्मान कशासाठी दिले जातात, त्याचा निर्णय कसा घेतला जातो आणि हे इतके विशेष काय आहेत? छान प्रश्न आहे रोहन. नागरी सन्मान म्हणजे देशातील सर्वोच्च सन्मान जे समाजातील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जातात. चल त्यांचे प्रकार आणि महत्त्व समजून घेऊया. हो दादा. तर नागरी सन्मान म्हणजे काय? तर नागरी सन्मान हे भारत सरकारकडून दिले जाणारे राष्ट्रीय सन्मान आहेत जे कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीसाठी दिले जातात. आता नागरी सन्मानांचे प्रकार. भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान जो की कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवेत अद्वितीय योगदान असणाऱ्यांना दिला जातो. आता हा सन्मान कोणाकोणाला मिळाला आहे? जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर. पद्मविभूषण जो दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान विलक्षण योगदानासाठी दिला जातो. उदाहरणार्थ अमर्त्य सेन ज्यांना अर्थशास्त्रासाठी हा सन्मान मिळाला होता. पद्मभूषण हा तिसऱ्या क्रमांकाचा सन्मान उच्च पातळीवरील उल्लेखनीय सेवेसाठी हा सन्मान दिला जातो. उदाहरणार्थ नंदन निलकेणी ज्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानामुळे हा सन्मान दिला गेला आहे. पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा सन्मान जो कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी दिला जातो. उदाहरणार्थ मेरी कॉम क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे तिला हा सन्मान मिळाला आहे. आता याची निवड प्रक्रिया समजून घेऊयात. पहिलं नामांकन दिलं जातं. नागरिक, सरकारी संस्था किंवा संघटना नामांकने सादर करतात आणि मग सादर केलेल्या नामांकनामधून त्याची छाननी होते. समिती नामांकने तपासून राष्ट्रपतींना शिफारस करते. आता याची मंजुरी कशी होते? तर अंतिम यादी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीने तयार केली जाते आणि मग विजेते प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला जाहीर होतात. आता याची छाननी कशी होते? तर समिती नामांकने तपासून राष्ट्रपतींना शिफारस करते आणि मग अंतिम यादी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीने तयार केली जाते. मग विजेते प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला जाहीर होतात. नंतर विजेत्यांना सन्मान राष्ट्रपती भवनातील भव्य समारंभात दिले जातात. आता आपण नागरी सन्मानांचे महत्त्व जाणून घेऊया. हो. तर पहिला मुद्दा आहे गौरव. अद्वितीय प्रतिभा आणि समर्पणाचे कौतुक करते. दुसरा आहे प्रेरणा. इतरांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करते. आणि तिसरा आहे राष्ट्रीय अभिमान. भारताच्या जागतिक स्तरावरील यशाचा सन्मान करते. मूल्यांचे संवर्धन. भारताचा वारसा, संस्कृती आणि आदर्शांचे जतन करणाऱ्यांचा सन्मान. आता यामधील आव्हाने आणि टीका काय आहेत? तर निवड प्रक्रियेत पक्षपातीपणाच्या आरोपांना सामोरे जावे लागते. काही पात्र व्यक्तींना ओळख मिळत नाही. सन्मानांच्या प्रासंगिकता आणि पारदर्शकतेवर वाद होतो. या आव्हानांनाही हे सन्मान अद्याप प्रचंड आदर आणि प्रतिष्ठा राखून आहेत. थँक्यू दादा. आता मला नागरी सन्मानांचे महत्त्व आणि त्याद्वारे दिला जाणारा आदर समजलाय. खूप छान रोहन. लक्षात ठेव, हे सन्मान केवळ यशस्वी व्यक्तींना ओळख देत नाहीत तर लाखो लोकांना मोठ्या स्वप्नांसाठी प्रेरित करतात. आता मी आहे ना, भारतरत्न पुरस्कार विजेत्यांबद्दल वाचून त्यांच्या प्रवासातून शिकेन. आता तू कार्यक्रम बघ, मी माझं काम आवरतो. हो. मला मीटिंग आहे. ठीक आहे.